नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, 8व्या वेतन आयोगाच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक बदल होण्याची शक्यता आहे। यावेळी केवळ फिटमेंट फॅक्टर किंवा महागाई भत्ता वाढवण्याचे नव्हे, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि अधिक सुरक्षेवर विशेष लक्ष दिलं जात आहे। सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एक नवीन आणि लवचिक पेन्शन रचनेबाबत सखोल चर्चा सुरू आहे। या नव्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे वय जसे जसे वाढेल तशी त्यांना त्यांच्या पेन्शनच्या रकमेतही घसघशीत वाढ केली जाणार आहे। नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरीने 8व्या वेतन आयोगाकडे सादर केलेल्या आपल्या ज्ञापनात सेवानिवृत्तीसाठी सन्मानजनक आयुष्य जगण्याचा अधिकार सांगितला आहे। त्यानुसार सध्या मिळणारी 50% पेन्शनची मर्यादा वाढून ती शेवटच्या पगाराच्या किंवा गेल्या 60 महिन्याच्या सरासरी वेतनाच्या 60% करण्यात आली आहे। जशी मागणी केली आहे त्याशिवाय संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन दर 5 वर्षांनी पेन्शनमध्ये 5% अतिरिक्त वाढ देण्याचा विचार सुरू आहे। नवीन नियमानुसार वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मिळणारी पेन्शन खालीलप्रमाणे पाहू शकता। 60 वर्ष वय पूर्ण झाल्यावर शेवटच्या पगाराच्या 70% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल। 70 वर्ष पूर्ण झाल्यावर हे पेन्शन 75% वाढवली जाईल। 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या पगाराच्या 80% रक्कम दिली जाईल। 80 वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शनची किंमत 85% होईल। 85 वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना 90% पेन्शनचा लाभ मिळेल। 90 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ पगाराच्या तब्बल 100% पेन्शन दिली जाईल। म्हणजेच जितका पगार होता तितकाच पूर्ण पेन्शन सुरू होईल। या ऐतिहासिक प्रस्तावामध्ये कर्मचाऱ्यांना अधिक लवचिकता देण्याचं एकमत झालं आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार देशातील 3 प्रमुख पेन्शन प्रणालीपैकी एकाची निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळू शकते। यामध्ये पूर्णपणे सरकारद्वारे अर्थसहाय्यित असणारी आणि गॅरंटीड परतावा देणारी जुनी पेन्शन योजना, बाजारपेठेत चढउतारावर आधारित असणारी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि NPSचा अंशदान मॉडेल असूनही निश्चित पेन्शन हमी देणारी युनिफाईड पेन्शन स्कीम याचा समावेश आहे। कर्मचारी आपल्या आर्थिक नियोजनानुसार येथील पर्याय निवडू शकतील। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।